हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा करण्यात आलाय। इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सनं ही माहिती दिली आहे। इस्रायली सैन्याकडून तेहरानमध्ये हा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटलेलं आहे। गाझापट्टीमध्ये अनेकदा हल्ले झालेले आहेत, तर इस्रायलमध्ये सुद्धा काही वेळा ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले करण्यात आलेले आहेत। आणि या सगळ्यामध्ये एक मोठी माहिती समोर येते। हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा करण्यात आलेला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, हमासचा मुख्य नेता मारला गेलाय। या सगळ्या युद्धामध्ये आता या घटनेमुळे नेमके काय पडसाद उमटतील? नक्कीच प्रज्ञा, अतिशय मोठी बातमी आहे, कारण इस्माईल हानिया हे हमासची जी सशस्त्र संघटना आहे त्यामध्ये त्याच्याही संबंधित आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन निवडणुका लढवणं आणि अशा मार्फतही जी एक प्रकारची फॉर्मल लीडरशिप असते त्यामध्ये सुद्धा इस्माईल हानिया हे मोठं नाव होतं। आणि विशेष म्हणजे हमासची ओळख ही इस्माईल हानियांमुळे आहे। आणि त्यांच्या आज जी घटना घडली आहे त्यानुसार इस्माईल हानिया हे तेहरानला भेट देत होते इराणमध्ये, आणि त्यावेळी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी या सगळ्या प्रकारे एक हल्ला झाला आणि त्यामार्फत इस्माईल हानिया यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता निश्चितच बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेलं हे युद्ध हे आता कदाचित या सगळ्यामुळे निर्णायक भूमिका जाऊ शकतात कदाचित। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।